तर हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण मिरॅकल मॉर्निंगचा नवीन अध्याय चालू केलेला आहे. तर त्या अध्यायामधला पहिला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे द मिरॅकल मॉर्निंग पुस्तकामधला जे काही मला आवडलं होतं किंवा जे काही मी स्वतः अनुभवते आणि जे काही मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये अप्लाय केले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज त्यातला पहिला अध्याय आहे. तर मी असं लिहून ठेवलेलं आहे की त्यातील मला जे काही आवडले आणि जे काही माझ्या मनाला भावलेलं आहे ते मी लिहून ठेवलेलं. तर मी त्यातले काही अनुभव लिहून घेतलेले आहेत. त्यातला पहिला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ऐका. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असे पण होते की आपण कल्पना करू शकणार नाही असे एक जळजळीत वास्तव आपल्या अचानक समोर येऊन उभे राहते. माझ्या आयुष्यात पण असे प्रसंग आले होते आणि देवाच्या कृपेने मी त्या प्रसंगामधून सही सलामत बाहेर पडले. आणि मला असं वाटते की तुमच्यासोबत पण असे अनुभव आलेले असतील. पण जेव्हा सगळ्या बाजूने आपण संकटांनी घेरून जातो, चारी बाजूला काळोख दिसतो, त्यावेळी खचून जायचे नाही, तेव्हा संयम ठेवायचा. कारण त्याच काळोखामध्ये आपला देव, आपला परमेश्वर एक हलकासा प्रकाश घेऊन आपल्या समोर उभा राहतो. आपल्या खांद्यावरती हलकाच असा हात ठेवतो आणि हलकेच आपल्या कानात सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे तुमच्यासोबत आत्ता बोलताना खरंच माझ्या अंगावरती शहारा येतो आहे. कारण हा अनुभव मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे. मला वाटतं की जेव्हा तुमची कर्म चांगली असतात आणि मन पवित्र असतं तेव्हा हा अनुभव मला येतोच. आणि ते नाही का आपण बोलतो, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. हे खरंच अनुभवायला मिळतं. आणि हे अनुभवण्यासाठी आपली कर्म खूप चांगली असावी लागतात, आपलं मन पवित्र असायला लागतं आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता असावी लागते आणि आपण देवावरती विश्वास ठेवावा लागतो. तेव्हाच हा अनुभव आपल्याला नक्की येतो. मलाही असा अनुभव आलेला होता. आजच्या भागामध्ये द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकामधले मला आवडलेला एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. तर ऐका. तुम्ही मरता तेव्हा काय होते ते जर पाहायचे असेल तर तुम्ही मेले पाहिजे. आता तुम्ही म्हणताल की हा काय विनोद करताय तुम्ही. तर मी विनोद करत नाही आहे. तर मरण कसले तर या देहाचा नव्हे तर मनाचा अंत. मनाने तुम्ही ज्या गोष्टी उराशी बाळगल्या आहेत त्यांचा अंत. तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल कटुता आहे त्यांचा अंत. तुम्ही जर चैनीची चटक लागलेली एखादी गोष्ट, मग ती लहान असो किंवा मोठी असो, सहजपणे कोणतेही दडपण किंवा मनधरणी न करता अगदी एकदम मनाने घेतले म्हणून सोडून दिले तर तुम्हाला मरण म्हणजे काय ते नक्कीच कळू शकेल. असा मृत्यू म्हणजे पुनर्जीवन असते. जेव्हा असा मृत्यू असतो तेव्हाच नूतन असे काहीतरी अस्तित्वात येते. खरे तर त्याच वेळी तुम्ही खरेखुरे चैतन्यमय असता. तुम्ही म्हणजे तुमचे संपूर्ण जीवन चैतन्यमय असते. म्हणजे मला असे वाटते की आपण एखादे स्वप्न उराशी बाळगतो आणि आयुष्यात काही असे प्रसंग येतात की त्यावेळी ते स्वप्न आपल्यासमोर आपल्यापासून लांब जाते हे आपल्याला समजतं आणि फक्त त्याच्याकडे पाहत बसणं एवढंच आणि एवढंच आपल्या हातामध्ये असतं. बाकी काहीच आपल्या हातामध्ये नसतं. यालाच म्हणतात मनाचा अंत. पण या मनाचा अंत होतो तेव्हा खचून जायचे नाही. नव्यानं उभं राहायचं, नव्यानं उमेद शरीरात आणायची, नवी स्वप्न पाहायची आणि चांगली कर्म करत राहायची. आणि यासाठीच हा मिरॅकल मॉर्निंगचा प्रवास खूप गरजेचा आहे. तो हळूहळू उलगडेल आपल्या व्हिडिओजमध्ये. बघा, मग जग जिंकल्याचा आनंद नक्कीच तुमच्या शरीरामध्ये येईल. आणि बघा, मग जग जिंकायचं बळ नक्कीच तुमच्या शरीरामध्ये येईल आणि नक्कीच तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील. असेच छान छान अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे बघा ना की आपण एखादं स्वप्न असतं आपलं, ते आपण असं मनाशी बाळगून ठेवलेलं असतं आपल्या
आणि अचानक असा काहीतरी प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतो की ते स्वप्न आपल्यापासून हळूहळू लांब जाते असं आपल्याला जाणवायला लागतं. पण त्यावेळी परिस्थितीच अशी असते की आपण फक्त बघत राहणं हे सोडून आपल्या हातामध्ये काहीही नसतं. बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले असतील, माझ्याही आयुष्यात असे प्रसंग आले. तेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्या प्रसंगामधून मी कशी बाहेर पडले, मी कसं त्या प्रसंगांना सामोरे गेले, तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि खरंच मला असं वाटतं की त्या प्रसंगामधून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि जग जिंकायचं बळ नक्कीच तुमच्या अंगामध्ये येईल असं मला वाटतं. आणि खरंच तुम्हाला जग जिंकायची नवी उमेद मिळेल असं मला वाटतं. म्हणून माझा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि द मिरॅकल मॉर्निंग यातील काही अनुभव आणि मला जे काही त्यातले प्रसंग आवडलेत आणि जे काही प्रसंग मी त्यातले माझ्या जीवनामध्ये अप्लाय केलेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या प्रवासामध्ये तुम्ही माझी साथ देताल आणि माझ्यासोबत उभे राहताल अशी आशा मी तुमच्याकडून बाळगते. तर धन्यवाद. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला हे नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि असेच नवीन नवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि फक्त जाता जाता मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आपले स्वतःचे कर्म चारित्र्य शुद्ध ठेवलं आणि कर्म आपले चांगले ठेवले आणि आपला हेतू शुद्ध ठेवला तर आपला देव नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. हा अनुभव मला स्वतःलाही आलेला आहे आणि तोच अनुभव तुम्हाला सगळ्यांना पण नक्कीच येईल. पण त्यासाठी तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा, तुमचे हेतू शुद्ध ठेवा आणि तुमचं चारित्र्य एकदम छान पवित्र असं ठेवा. खरंच सगळं काही तुमच्या जीवनामध्ये सहजपणे तुम्हाला मिळेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.